दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये गोविंदाचं अतिशय आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासतोय, पुढे नेतोय। मला अभिमान आहे की या टेंबी नाक्याच्या गोविंदाची, कारण दिघे साहेबांनी ही गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली। आता गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणे ओळखलं जातं आणि म्हणून मुंबईतला कुठलाही गोविंदा आला की पहिले इथं टेंबी नाक्याला सलामी देतो आणि मग पुढे जातो, बरोबर ना? इथं सलामी दिल्यावरच पुढे जातो आणि म्हणून सगळ्यात गोविंदा इथे येतात आणि सलामी देऊन दिघे साहेबांना वंदन करून आपण पुढे जातो। खरं म्हणजे मी एवढंच सांगेन, अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना, बॅनर सगळीकडे लावतात। लाडकी बहीण झाली, मग लाडका भाऊ पण झाला। लाडक्या भावाला पण आता 6,000 8,000 10,000 रुपये महिन्याला स्टायपंड मिळणार, बरोबर? मग म्हणाले शेतकऱ्याचं काय, बारिशार आहे, मग लाडक्या शेतकरी आपण घेतला, त्याचंही वीज बिल माफ केलं। मग म्हणाले गोविंदाचं काय, मग माझा लाडका गोविंदा पण आम्ही घेतला, गोविंदा प्रो गोविंदा केला। गोविंदा साहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला, गोविंदाचा इन्शुरन्स केला आणि त्याचबरोबर गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली। आणि हा गोविंदा आता 7 समुद्रापलीकडे गेलाय। स्पेनला पण आपले मुंबईतले महाराष्ट्रातले गोविंदा जात आहेत सराव करायला। त्यामुळे हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचलाय। मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काय केलं, विरोधकांना किती रडगाणं गाणार, पण विरोधकांनी किती रडगाणं गाऊ द्या, पण विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार। बरोबर आहे ना? फोडणार ना। आणि विरोधकांनी किती सोलू द्या अकलेचे कांदे, तुमच्या बळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार। एकनाथ शिंदे आपलं काम करायचं काम आहे ना, आपल्याला काम करत राहायचं आहे। आणि म्हणून तुमच्या सर्व तरुणांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना आणल्यात। या सरकारने आज जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या, माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या, लाडक्या भावासाठी, लाडक्या शेतकऱ्यासाठी। आणि गोविंदा हा देखील उत्सव जो आहे आज त्याला प्रो कबड्डीप्रमाणे आपण प्रो गोविंदा देखील केला। आता आणखी काय काय करायचं आहे ते सगळं आपण करू, पण तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की गोविंदा आज उत्सव आपण ही परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या, कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही, कुणालाही या ठिकाणी इजा होणार नाही। घरामध्ये आपला परिवार, आई वडील भाऊ बहीण वाट बघतायत याची आपण जाणीव ठेवा आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरच्या थरावर कोणी चढता कामा नये, ही सगळी काळजी घ्या। हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक सांघिक भावनेने खेळणारी परंपरा आहे आणि म्हणून मी सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। गोविंदा जी आप इधर आए, आपको बहुत बहुत धन्यवाद और आपको भी शुभकामनाएं। प्रसाद आहे, क्षितिज आहेत, सगळे या ठिकाणी आपले कलावंत आलेले आहेत, त्यांनी देखील या आनंदाचा, या गोविंदाचा आनंद घेतला आहे।
मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.